नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी. तुम्ही पाहतात संक्षिप्त सारांश. मंडळी, सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. या निवडणुकीचाच 87 वर्षांचा इतिहास यावर आपण चर्चा करणार आहोत. त्याचा इतिहास थोडा आपण तपासून पाहणार आहोत. या 87 वर्षाच्या इतिहासातील काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही संक्षिप्त सारांश ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि शेअर जरूर करा. मंडळी, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये 1 एप्रिल 1935 साली ब्रिटिशांनी एक कायदा मंजूर केला आणि त्या कायद्यानुसार भारतामध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये निवडणुका झाल्या. त्यावेळी हिवाळ्यामध्ये 1937 साली मुंबई प्रेसिडेन्सी म्हणजे मुंबई प्रांतिक विधानमंडळची निवडणूक झाली. या निवडणुकीसह भारतात मद्रास, उत्तर प्रदेश, बिहार, इतर अशा 11 प्रांतांमध्ये त्यावेळेला निवडणूक झाली होती. आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकीची चर्चा करणार आहोत. ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या हिरिरीने सहभाग झाला. त्याला एक कारण असं होतं की 22 ऑगस्ट 1936 रोजी काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, त्या अधिवेशनामध्ये एक ठराव करण्यात आला होता आणि निवडणुकीचा जाहीरनामा वरच्या ठरावामध्ये चर्चा करण्यात आली होती. त्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर डिसेंबर 1936मध्ये 27 आणि 28 डिसेंबरला फैजपूरला काँग्रेसचं जे पहिलं ग्रामीण अधिवेशन भरलं, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा एक ठराव काँग्रेसनी पारित केला होता आणि त्या ठरावामध्ये निवडणूक आणि घटना समिती यावर चर्चा झाली होती आणि त्यानुसारच काँग्रेसने 1937च्या निवडणुकीमध्ये सहभाग घेतलेला आपल्याला दिसतो. मुंबई प्रेसिडेन्सीच्या निवडणुकीमध्ये 175 जागांसाठी ती निवडणूक झाली. त्यामध्ये 115 मतदारसंघ हे सर्वसाधारण मतदारसंघ होते. मुस्लिम लीगसाठी 29 जागा होत्या, महिलांसाठी 6, अँग्लो इंडियन 2, युरोपियन 3, भारतीय ख्रिश्चन 3, व्यापार उद्योग संस्थांचे प्रतिनिधी 7, जमीनदार 2, कामगार संघटनांचे प्रतिनिधी 7 आणि विद्यापीठाचा 1 प्रतिनिधी असे एकूण 175 उमेदवार त्यावेळेला या पहिल्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. मंडळी, विशेष म्हणजे त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबई विद्यापीठ अस्तित्वात होतं आणि या विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून मुन्शी कन्हैयालाल माणिकलाल हे विधानसभेवर काँग्रेसच्या तर्फे विजयी झाले होते आणि अहमदाबाद कामगार संघटनांचे प्रतिनिधी म्हणून गुलझारीलाल नंदा हे मुंबई प्रांतिक असेंब्लीमध्ये निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. अशा या विधानसभेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आपण रोज पाहणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यावर तुम्हाला हा भाग कसा वाटला यावर निश्चित कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.